अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांची उपस्थिती। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन इथं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी योजना अनेक योजना लागू केल्या असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी म्हटलंय। ओके, आज 22 जुलै आमचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचं एक अतिशय कर्तबगार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व, राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही सातत्याने सामाजिक उपक्रम घेऊनच अजितदादांचा वाढदिवस साजरा करत असतो। कारण मुळात दादांनाच हार तुरे फुले हे नको असतात। त्यांचं सातत्यानं सांगणं असतं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाजासाठी झटलं पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनंच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज या ठिकाणी भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन दादांच्या या विचारांना साथ देतो आहे। दादांचा वाढदिवस किती आहे आज? 65वा वाढदिवस आहे दादांचा अतिशय। आणि या वाढदिवसाला एक आनंदाची किनार अशी आहे की दादांनी जो अर्थसंकल्प नुकताच सादर केला, याच्यामध्ये माझी लाडकी बहीण या माध्यमातून महाराष्ट्रातील 2.5 लाखाच्या खालच्या उत्पन्न असणाऱ्या तमाम महिलांना 1,500 रुपये हे दर महिन्याला देऊ केलेले एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी अशी योजना आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्जमाफी, विजेचं बिल माफ करण्याचं मोठा कार्यक्रम दादांनी केला। दिवसा 8 तास वीज, अरे यार, तरुणांना 10 लाख तरुणांना 10,000 रुपये प्रशिक्षणासाठी देण्याचा निकाल या अर्थसंकल्पात झालेला आहे। सोयाबीन आणि कापसाला 5,000 रुपये हेक्टरी देण्याचा निकाल झालेला आहे। दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान देण्याचा निकाल झालेला आहे। एक ना दोन अनेक निर्णय सातत्यानं दादांनी घेतलेले आहेत आणि म्हणून अशा अतिशय महान कर्तृत्ववान नेतृत्वाचा आज वाढदिवस आम्हाला साजरा करताना आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते असलेला आम्हाला अभिमान वाटतो, भूषण वाटतं। कारण आज महाराष्ट्रात दादांसारखं रोखठोक, निर्भीड आणि कणखर आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणणारं एकमेव नेतृत्व अजित पवारांच्या रूपाने शिल्लक आहे। आणि म्हणून अजितदादांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी मी एकच सांगेन, दादा कार्यकर्त्याचा सातत्यानं जपत असतात। घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, या पद्धतीनं दादांचं नेतृत्व आहे। प्रत्येक कार्यकर्त्यावरती महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि सकाळी 6:30 पासून ते रात्री 11:30 पर्यंत लोकांना भेटणारा एकमेव नेता आहे। कोरोनाच्या कालखंडातही दादांनी मोठं काम केलं। त्या काळातील मुख्यमंत्री तर घरी बसून होते, पण दादा सकाळी 8ला येऊन बसायचे तर रात्री 11 पर्यंत अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सातत्यानं मार्गदर्शन दादांनी केलेलं आहे। आणि म्हणून दादांविषयी एकच सांगेल की मजदार में रहकर भी खुद औरों का साहिल होता है, ईश्वर जिम्मेदारी उसी को देता है जो निभाने के लायक होता है।